हॅलो, आज परत एकदा व्लॉग चालू केला आहे आपण. आपल्यासोबत कोण आहे बघा? भूत स्किन केअर हेअर केअर करणारे रोहन. केस धुतलेचा डॅन्ड्रफसाठी. कशासाठी? डॅन्ड्रफसाठी. ठीक आहे. आज आपल्याला काम आहे आपल्या ह्या गाडीची आपल्याला काय अपलोड करायची, रिपेअरिंग पण करायची आणि बघू काय करायचं. विकायची नाही गाडी अजून. आम्ही 40,000 तरी विकणार आहे आणि त्या 40,000 मध्ये आम्ही वरचं पैसे घालून नवीन गाडी घेणार आहे. वाव. नेहमीप्रमाणे आपल्याला नारळ पाणी स्पॉन्सर केलं आहे. जाण्याआधी थोडासा हायड्रेट होण्यासाठी आम्ही नारळ पाणी घेतोय. ते रे स्ट्रॉ टाक लवकर. स्ट्रॉ चांगला नसतो वापरायला पण ठीक आहे, आता ऑप्शन नाही आहे. आजचं पाणी गोड आहे. मागच्या आठवड्यातलं पाणी लय खराब होतं. पण असं आहे, पाणी गोड नाही ना. माझं होतं गोड. माणसं बघून प्राणी भेटतो, समजलं का? जे माणसं गोड असतात त्यांना गोड पाणी भेटतं. जे माणसं आज्या काहीच. आम्ही फायनली गाडी विकायला गेलो होतो, पण आमच्या गाडीची जी किंमत सांगितली ती गाडीची किंमत लावून आम्हाला असं वाटलं ही गाडी आपण घरीच ठेवू. आली 20,000 रुपये. गाडी फक्त 25 आणि 20,000 रुपयाला मागू राहिले. चांगली गाडी, एवढी चांगली गाडी तिला 20,000 मागताय फक्त. दिस इज नॉट फेअर. आणि आम्ही असा विचार केला आहे गाडी आपण अजून काही दिवस वापरू, हे त्या गाडीचा पहिले मेंटेनन्स करू. तिचं जे ॲक्च्युएटर अडकू राहिलं आहे का, जेव्हा असं केलं ते असंच अडकतं. हे नंतर असं करायला लागतं. दिवस खूप टाईट आहे. हे आपल्याला रिपेअर करावं लागणार आहे आणि याला लागेल मला 1,000 रुपये खर्च. नाही, नवीन गाडी घ्यायला भाऊ मला पैसे देणार आहे. किती पैसे देणार ते सांग मला. अरे तू किती देणार सांग. मला 3 लाख रुपये पाहिजे. 3 लाख रुपये. भाऊ 3,000 पण देणार तुम्हाला. अरे तिला काय यार, 3 लाख 3 लाख माझी करते चिट्टी. भाऊची सिग्नेचर स्टेप दिली नाही तर तुम्हाला, त्यामुळे ती वाली नाही, छोटूवाली. फोटो आहे माझ्याकडे, असं मस्त असं काही ब्लॉग मध्ये टाकायचं नाही काहीच. तुला काय पाहिजे भाऊ काय पाहिजे तुला? अरे बाबा, अरे याला काय खूप वाईट पोर आहे. तेव्हा मी पितोय लेमन टी, भाऊ घेणार आहे फालुदा. आमच्या भाऊला फालुदा खायचा आहे. काय काय तुला? फालुदा खायचा आहे ना? जरा फालुदा बनव मस्त. कोणता वाला घ्यायचा? रोज घेणार तू? माय गॉड, रोज फालुदा. तू राजभोग घे. राजभोग न तू आहे ना स्ट्रॉबेरी घे. स्ट्रॉबेरी काय रे भाऊ, हे रोज फालुदा. लेट्स ट्राय भाऊ. लवकरात लवकर ट्राय कर भाऊ. आपला भाऊ मोठा होऊन जाईल नाही तर. श्रीधर भाऊ आहे आपला, ज्याने की रोज फालुदा घेतलाय. आणि हा काय घेणार काय माहिती. रबडी. चेस. नाईस. ओ रबडी पण आली आहे. कसा लागलाय भाऊ? छान. तू करे ट्राय सीताफळ फालुदा. वा माझा सीताफळ हा रामफळ. मी काही खाल्लं नाही आणि मला क्रेविंग झालेली आहे. माझ्या कशामुळं मी खाणार नाही काही. माझी नजर लागणार आहे तुमच्या दोघांना. काय पोट दुखणार आहे तुमच्या दोघांचं. अजून काहीतरी होणार आहे. मला तुम्ही दिलं नाही खायला म्हणून मी खाल्लंय फक्त जिंजर टी. ती पण कडू एकदम. खाऊया आरामशीर. माझ्याकडनं काही कंट्रोल झालं नाही म्हणून मी एक घास रबडीचा घेतोय. नाईस. रामफळ सारखं लागतंय. फालुदा रामफळ सारखं काय आहे? रबडी. सीताफळ रबडी रामफळासारखी लागते. एक शेवटचा एक बाईट खाल्ला मी. चलो पिलं होतं हे जिंजर टी, जे की खूप कडू होतं, पण मला पिणं गरजेचं होतं कारण की माझा घसा खराब होता. भावाकडनं क्रेविंग काय थांबली नाही तर भावाने घेतलाय रसगुल्ला. दाखवतो कसं दिसतं रसगुल्ला. वा नाईस. अरे आहे चमच्याने नाही खायचा, हाताने खायचा तो रसगुल्ला. असं धर आणि असं खा. समजलं का?
लवकर गोड आहे का ते बाई अजून कवर राहिलं. प्लॅनिंग झालेलं जेव्हा बघा गाईज भेटूया आता परत संध्याकाळी मे बी. ते आता रनिंगचं बघून घेऊ आपण. चला भाऊ मी येतो, मी जातोय आता ऑफिसला. आपणही भेटूया आता नवीन ब्लॉगमध्ये. आपण कुठं खाल्लं होतं, आपण कुठं खाल्लं रबडीवाल्याकडे ना. एक कसा होता फालुदा. रबडी पण छान होती. रामफळ छान होतं. सॉरी आम्ही सीताफळ रबडी खाल्ली, ती रामफळ सारखी लागली आम्हाला. पण ठीक आहे छान वाला. बस काम असल्या कारणाने पुढचा ब्लॉग मी काही शूट करू शकलो नाही. तर आपण भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. ओके बाय.